श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 33 आपण वाचला. आता हे सांगितले की 34व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये जे तत्वज्ञान आहे, सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये जे सांगितलं आहे विस्ताराने, ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन ते समजावून घे, त्यांना दंडवत घालून प्रणाम करून त्यांची सेवा करून कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने परमात्म तत्व योग्य तऱ्हेने जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. समजलं हे स्पष्टपणे? आता तर हे स्पष्टपणे समजलं की गीता ज्ञानदात्याशिवाय दुसरा कोणी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याद्वारे आपल्या मुखकमलातून सांगितलेलं ज्ञान श्रीमद भगवद्गीता आणि ह्या 4 वेदांपेक्षा वेगळं आहे. त्याने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे. आता हे सांगितलं आहे 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात की हे ज्ञान तत्वदर्शी संत सांगतील ते ऐका. तर गीता ज्ञानदाता मुक्त झाला आणि हे पण सिद्ध केलं की मला पूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. तर यावरून हे सिद्ध झालं की श्रीमद भगवद्गीता अपूर्ण आणि पवित्र 4 वेद हे पण अपूर्ण. तर संपूर्ण कोणता वेद आहे? तो सूक्ष्म वेद आहे, 5वा वेद आहे. आणि तो परमात्म्याने स्वतः आपल्या मुखकमलातून सांगितला आहे. ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. तिला कबीर वाणी म्हणतात, कबीर वाणी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.